शिरवे शेतकरी बांधवांना माझा नमस्कार। मी अमोल सोनवणे, आपला शेतकरी मित्र। भरपूर शेतकरी सकाळी 5:30 वाजल्यापासून मला फोन करत आहेत, पाऊस चांगला झाला आहे। मलाही माहिती आहे पाऊस अतिशय चांगला झाला सगळीकडे, परंतु लक्षात घ्या पाऊस चांगला केव्हा म्हणायचा जर 100 मिलीच्या आत जर तुमचा पाऊस पडलेला असेल आतमध्ये। बघा, जर पुढे पेरले असलं पडला असेल तर पेरणी करायला आपल्याला काही अडचण नाही, पण आतमध्ये पडला असणार तुम्हाला प्रत्येक एरियानुसार प्रत्येक वेगवेगळ्या कंडिशननुसार पाऊस कमी जास्त असू शकतो, हे मलाही माहिती आहे। परंतु सगळ्यांनी जज करा, आपली ओलावा आपल्या जमिनीत किती आहे हा पहिल्यांदा चेक करा, त्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्या। आता पेरणी करताना सगळ्यात मोठा मला दोघा-तिघांना सल्ला विचारा की काय कुठले वाण निवडावं, काय केलं पाहिजे, पेरणी मला उत्पन्न चांगलं घ्यायचं आहे। असे शेतकरी जेवढे म्हणतात का त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन। कमी लोक असतात की टार्गेट ठरवतात, शेती हा व्यवसाय म्हणून जो करतो का त्याला चांगलं उत्पन्न मिळते, परंतु आपण करायची म्हणून केली तर शेती तुम्हाला काही उत्पन्न देणार नाही, ही गोष्ट फिक्स आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी मला विचारलं म्हणून मी सगळ्यासाठी एक स्वतः एक व्हिडिओ बनवला की अरे प्रत्येकजण मला फोन करणार, प्रत्येकाला सल्ला, माझा सगळा शेतकरी सुधारला पाहिजे माझा हेतू आहे। जेवढे माझ्या जवळचे शेतकरी आहेत, माझी ओळख आहे, अजून दुसरे शेतकरी महाराष्ट्रातले भरपूर जण मला फोन करतात, ती मला विचारत असतात की काय करावं, म्हणून मी यासाठी एक स्वतःचा एक छोटासा व्हिडिओ बनवला। सगळ्यांनी सगळं लक्षात घ्या, 100 मिलीच्या पुढे पाऊस असेल म्हणजे ओलावा जर जमिनीत चांगला असेल तर पेरणी कराय, आणि वापसा कंडिशन जर असेल तर पेरणी करायला काही अडचण नाही। आता पेरणी करताना सगळ्यात महत्त्वाचं काय, पेरणी करण्यात तुम्हाला योग्य वाणाची निवड असणं गरजेचं आहे। सोयाबीन असेल, आता सगळ्यात जास्त मेजर आपल्या जेवढे माझ्या शेतकरी आहेत 99% लोकांचं सोयाबीनचं क्षेत्र आहे। मग आता सोयाबीनसाठी तुम्हाला योग्य वाण निवडायचं आहे। योग्य वाण कसं निवडायचं आहे, आपल्या जमिनीच्या कंडिशननुसार। आपली जमीन हलकी आहे, मिडियम आहे का भारी आहे, मी काय तुमची प्रत्येकाची जमीन बघितली नाही, पण मला माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या मिडियम जमीन आहे, त्यानुसार वाणाची निवड करा। वाण कशा रोगाला कितीला कुठला बळी पडतंय का, योग्य असं बॅगेचं वाचन करा। बॅग प्रत्येकाने बॅग बघताना तुम्ही आपण आणली पेरली, पण त्या बॅगवर कधी वाचलं काय असते ते, त्या बॅगाची जर्मिनेशन पर्सेंटेज किती आहे, कुठलं वाण आहे, किती दिवसाचं वाण, हे प्रत्येक बॅगवर दिलेलं असते। प्रत्येकाने बघणं गरजेचं होतं का नाही। आपण बघितलं का बिझनेसचा पहिला प्लॅन, मला शेती ही व्यवसाय तत्वावर करायची म्हणजे मला ती बॅग वाचलीच पाहिजे, त्या बॅगवर काय काय दिलं हे सगळ्यांनी बघा। बॅग योग्य निवडा, मी सल्ला देणार नाही कारण मी तुमची जमीन बघितलेली नाही। दुसरं, बॅग योग्य निवडल्यानंतर योग्य अशी बीज प्रक्रिया करा, योग्य अशी बीज प्रक्रिया। आता बीज प्रक्रिया काय करावं हे जर कोणाला माहीत नसेल तर बिनधास्तपणे फोन लावू शकता, जर माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पर बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नका। बीज प्रक्रिया करा, पेरणी कराय। आता बघा लक्षात घ्या, तुमची पेरणी जर चांगली असेल तर तुमचं 100% उत्पन्न चांगलं आहे। जर तुमची पेरणीच खराब झाली तर तुमच्या उत्पन्नाचा लॉस हितच आहे। मग व्यवसायात आपल्याला शेती करायची म्हणून करायची नव्हती ना, मग आपल्या पेरताना योग्य असं पेरायचं आहे। आता योग्य पेरा, पेरणी योग्यच करा। आता आपल्याकडे पेरणी पद्धत बघा, पट्टा पेरणी पद्धत म्हणजे काय, आपण बीबीए तंत्रज्ञान तुम्हाला माहितीच असेल, सरळ 5 सऱ्या जाऊ द्यायच्या, आतमध्ये एक चर पाडायचा। आता ही चर का पाडायचा, ह्याचं कारण एक आहे की आपल्याकडं सोयाबीन काढायच्या वेळेस किंवा आपल्यामध्ये अतिवृष्टी होते आणि अतिवृष्टीमध्ये आपलं नुकसान होतं, आपण चर दिलेलं नसतात, चर जर असेल तर पाणी निघून जाईल, आपल्या सोयाबीनला नुकसान होईल का, नाही। म्हणून सगळ्यांनी एक करा की प्रत्येकाने एक चर काढा, 4 किंवा 5 पेरणी यंत्र असते आपलं, 6 सरळ जाऊ द्यायचं, येताना एक पेरणी यंत्राचा नळा बंद करायचा, ह्याच्यात दुसरं काही तंत्रज्ञान शिकायचं नाही। योग्य असं नियोजन करायचं, म्हणजे ते पेरताना एक नळा येताना बंद करा, जाताना नळात सोडून द्या, असं करत करत आपण प्रत्येक ठिकाणी चर पाडत राहावं। त्याच्यामुळे काय होते, आपली योग्य अशी पेरणी राहील, हवा खेळती राहते, हवा खेळती राहिली की आपलं उत्पन्न चांगलं मिळतं। त्याचबरोबर या चारा म्हणून आपल्या योग्य अशा फवारणी करतात, पाय देऊन आपल्या सोयाबीन पेरणी करायची गरज आहे का, नाही, किंवा फवारणी करायची गरज आहे का, म्हणजे आपलं नुकसान होणार आहे का, नाही। म्हणून सगळ्यांनी काय करायचं, अशा प्रकारे पेरणीचं नियोजन करा, योग्य अशा तणनाशकची फवारणी करा। आपण जर पुड्या वगैरे वापरत असाल तर कुठली पुडी वापरली पाहिजे याच्यावर सल्ला घ्या। बघा, पेरणी हा सगळ्यात मोठा शेतीतला सगळ्यात मोठा पाया आहे। तुमचं 100% म्हणजे 99% उत्पन्न आहे तुमच्या पेरणीवर डिपेंड आहे। जर तुमची पेरणी योग्य झाली तरच तुम्हाला उत्पन्न योग्य मिळणार आहे, समजलं सगळ्याला। म्हणून आपल्या सर्वांना सांगायचं आहे, पाऊस चांगला पडला ही गोष्ट चांगलीच आहे, परंतु किती पडला ह्याचा अभ्यास करूनच पेरणी करा। कोणतं वाण निवडायचं निवडा, बीज प्रक्रिया करा। अधिक सल्ला पाहिजे तर कधी मला फोन करा, मी तुम्हाला अगदी मोफत सल्ला द्यायला तयार आहे। एक शेतकरी मित्र म्हणून मी आजपर्यंत काम करत आलो आहे आणि पुन्हाही करणार आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी योग्य सल्ला घ्या, अगदी मोफत सल्ला घ्या। आणि आमचं एकच हेतू आहे, माझा वैयक्तिक माझा हेतू आहे असा आहे की माझा शेतकरी वर्ग सुधारला पाहिजे। सुधारला पाहिजे म्हणजे नुसतं पैशांना नाही सुधारला, शेती सुदृढ शेती असली पाहिजे। सुदृढ म्हणजे काय, नवीन टेक्नॉलॉजी शेतीमध्ये आली पाहिजे, जे जरूर उत्पन्न असेल 10-12 क्विंटल असेल ती कसं 15-16 नेता येईल, ह्याच्यासाठी आपण सल्ला घ्यायचा आहे, मार्गदर्शन घ्या, कुणाकडून बी सल्ला घ्या आणि योग्य सल्ला घ्या आणि योग्य पद्धतीने शेती करा। चला शेतकरी बांधवांनो, काय लागलं तर नक्कीच कॉल करा विसरू नका। आपला आवडता अमोल सोनवणे।